श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा सेवा करत असतो. माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर कायम राहावा यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची सेवा करत असतो. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत करून पूजेची मांडणी करून तिची पूजा आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी करत असतो. अखंड सौभाग्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड नांदावी, तसंच आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती व्हावी, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर राहावा आणि लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करत असतो. प्रत्येक महिला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत करून पूजेची मांडणी करून उपवास करत असते. या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू यांचा सुद्धा वास आहे आणि हा महिना श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांनाही अतिशय प्रिय आहे. संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि तिच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना आहे आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीची पूजा आपण करत असतो. त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा सेवा करण्यासोबत जर आपण काही अत्यंत प्रभावी असे उपाय केले तर यामुळे माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आपण केलेले हे उपाय अतिशय फलद्रूप होत असतात आणि आपण केलेल्या या उपायांचं फळ हे आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारी माता लक्ष्मीच्या पूजेसोबत आपल्याला 11 लवंगांचा हा अतिशय प्रभावी उपाय सुद्धा आवर्जून करायचा आहे आणि हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा लक्ष्मीकारक हा उपाय आहे आणि म्हणूनच सगळ्यांनी आज हा उपाय अवश्य करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की आज मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारी 11 लवंगांचा अतिशय प्रभावी लक्ष्मीकारक असा प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे आज हा उपाय तुम्ही सुद्धा आवर्जून करा. मग जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचा उपवास करत असाल किंवा नसाल, तसंच पूजेची मांडणी करत असाल किंवा नसाल, तरीसुद्धा आपण प्रत्येकानेच हा 11 लवंगांचा प्रभावी उपाय आज अवश्य करायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आज तुम्ही हा अत्यंत प्रभावी असा लक्ष्मीकारक असा 11 लवंगांचा उपाय केला तर यामुळे तुमच्या घरातलं दारिद्र्य हे लक्ष्मी कृपेने दूर होईल. असं नाही की हा उपाय केल्याने खूप सारा पैसा हा आपल्या घरामध्ये चालून येईल, पण तुमच्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी तुम्हाला जाणवत असतील तर त्या दूर होतील. तुमच्याकडे पैसे येण्याचे जे काही मार्ग बंद झालेले असतील तर ते मार्ग मोकळे होतील. तुमच्या घरात लक्ष्मी मातेच्या कृपेने सुख शांती समृद्धी अखंड नांदेल. तुमच्या घरामध्ये जेवढाही जितकाही पैसा येत आहे तर तितक्या पैशामध्ये सुद्धा तुम्ही सुखी समृद्धी आणि समाधानी आणि शांततापूर्वक आयुष्य हे जगू शकाल. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जोही पैसा येत असेल तो पैसा अनाठाई जर खर्च होत असेल तर तो पैसा अनाठाई खर्च होणार नाही. तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल. तुमच्या घरामध्ये जाणवत असलेल्या आर्थिक अडचणी चणचण ह्या दूर होतील आणि म्हणूनच आपली आर्थिक चणचण दूर होण्यासाठी, आर्थिक अडचणी या आपल्या दूर होण्यासाठी आपण सर्वांनी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारी आज हा 11 लवंगांचा प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्याला सर्वांना पैसे कमावण्यासाठी कष्ट आणि मेहनत ही तर करावीच लागते, पण आपल्या कष्टाला मेहनतीला देवांची कृपा साथ लाभावी, भाग्याची नशिबाची साथ मिळावी यासाठीच हे प्रभावी उपाय आपल्याला करावे लागतात. कष्ट आणि मेहनत तर सर्वच जण करत असतात पैसे कमावण्यासाठी, पण प्रत्येकालाच नशिबाची साथ मिळते असं नाही. तर आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळण्यासाठीच हे प्रभावी उपाय आपल्याला करायचे असतात. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे आणि आज सकाळी लवकर उठून तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन हे सुद्धा केलेलं असेल. त्याचप्रमाणे लक्ष्मीच्या व्रताची पूजेची मांडणी करून पूजासुद्धा तुम्ही केली असेल आणि जरी अजून केली नसेल तर संध्याकाळपर्यंत तुम्ही आज पूजा मांडणी करून लक्ष्मी देवीची पूजा ही अवश्य करा. सकाळी जर तुम्हाला पूजेची मांडणी करण्यासाठी वेळ मिळाला नसेल तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पूजेची मांडणी करा आणि तसंच हा उपायसुद्धा करा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा उपायसुद्धा आपली पूजा झाल्यानंतर आपल्याला लगेच करून घ्यायचा आहे. गाईचं तूप नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल, पण शक्य झाल्यास तुम्ही गाईच्या तुपाचाच दिवा लावा, कारण लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी गाईच्या तुपाचा दिवा लावणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलेलं आहे. म्हणून तुम्ही शक्य झाल्यास गाईच्या तुपाचाच दिवा हा लावा आणि याप्रमाणे हा दिवा लावून झाल्यानंतर या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला एक अखंड फूल असलेली आणि कुठेही तुटलेली फुटलेली नसेल अशी लवंग त्या दिव्यामध्ये टाकायची आहे
आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। आपल्या देवघरासमोर आसन टाकून आपल्याला बसायचं आहे। आणि आज लक्ष्मी देवीची पूजा करताना आणि हा उपाय करताना आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाहीयेत। पिवळा रंग हा लक्ष्मी देवीला प्रिय आहे, म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा करू शकतात किंवा इतर दुसऱ्याही कुठल्या रंगाचे कपडे परिधान करून तुम्ही हा उपाय करू शकतात, लक्ष्मी देवीची पूजा करू शकतात। पण काळ्या रंगाचे कपडे परिधान करून चुकूनही लक्ष्मी देवीची पूजा करू नका आणि हा उपाय सुद्धा करू नका। आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला अखंड 11 फूल असलेल्या लवंगा या घ्यायच्या आहेत। कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या, खंडित झालेल्या अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या नाहीयेत। फूल नसलेली लवंग ही आपल्याला हा उपाय करण्यासाठी चुकूनही घ्यायची नाहीये। 11 अखंड फूल असलेल्या लवंगाच आपल्याला यासाठी घ्यायच्या आहेत। आणि या लवंगा आपल्याला एका वाटीमध्ये टाकायच्या आहेत। आणि त्यानंतर ही वाटी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे। आणि देवघरासमोर आसन टाकून बसल्यानंतर त्या वाटीतली एक लवंग आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचा पाठ हा करायचा आहे। हे महालक्ष्मी अष्टकमचं स्तोत्र तुम्हाला गुरुवारांच्या व्रताचं जे काही पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये मिळून जाईल। तर त्या पुस्तकामध्ये बघून तुम्हाला हे महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे। तर याप्रमाणे आपल्या उजव्या हातामध्ये एक लवंग धरून संपूर्ण महालक्ष्मी अष्टकमचा पाठ आपल्याला करायचा आहे। आणि अशा पद्धतीने एक महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये घेतलेली लवंग ही आपल्याला लक्ष्मी देवीला अर्पण करायची आहे। आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा तर असतोच, तर त्या फोटोला किंवा मूर्तीला ही लवंग आपल्याला अर्पण करायची आहे। त्याचप्रमाणे दुसरी लवंग आपल्याला उजव्या हातामध्ये धरायची आहे आणि संपूर्ण महालक्ष्मी अष्टकमचा एक पाठ पूर्ण करायचा आहे आणि पुन्हा ती लवंग आपल्याला लक्ष्मी देवीला अर्पण करायचं आहे। तर याप्रमाणे एक एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला धरायची आहे आणि संपूर्ण महालक्ष्मी अष्टकमचा एक एक पाठ हा पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर ती लवंग लक्ष्मी देवीला अर्पण करायची आहे। तर अशा पद्धतीने 11 ही लवंगा तुम्ही जेव्हा एक एक करून हातामध्ये धरून महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करून त्यानंतर ती लवंग लक्ष्मी देवीला अर्पण कराल तर अशा पद्धतीने तुमचे 11 महालक्ष्मी अष्टकमचे पाठ हे पूर्ण होतील। एक एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा आहे आणि पुन्हा ती लवंग आपल्याला लक्ष्मी देवीला अर्पण करायची आहे। अशा पद्धतीने 11 वेळा महालक्ष्मी अष्टकमचे पठण आपल्याकडनं होऊन जाईल। लक्षात ठेवा, सगळ्याच्या सगळ्या 11 लवंगा एकदाच आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून त्या लक्ष्मी देवीला अर्पण करायचे नाही तर एक एक लवंग आपल्या हातामध्ये घेऊन एक एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून त्यानंतर ती लवंग आपल्याला लक्ष्मी देवीला अर्पण करायची आहे। असं आपल्याला संपूर्णपणे 11 वेळा करायचं आहे। आणि यानंतर एक लाल कलरचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये या 11 लवंग आपल्याला ठेवायच्या आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली आपल्याला बनवायची आहे। आणि ही पोटली आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर लक्ष्मी देवीच्या चरणांशी तशीच राहू द्यायची आहे। आणि तिची रोज हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करून धूपदीप ओवाळून आपल्याला पूजासुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे। आणि जर तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करता आला तर अतिशय उत्तम, नाहीच शक्य झालं तर दर गुरुवारी तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचा पाठ हा अवश्य करा। आणि रोज जेव्हा आपण या पोटलीची पूजा करू तर तेव्हा देवी लक्ष्मी मातेला आपल्याला विनंती करायची आहे की माझ्या घरातलं दारिद्र्य हे दूर होऊ दे, माझ्या घरातल्या सर्व समस्या, संकट, दुःख हे निघून जाऊ दे, माझ्या घरात तुझा अखंड वास कायम राहू दे, माझ्या घरामध्ये तू स्थिर हो, अशी विनंती आपल्याला देवी लक्ष्मी मातेला करायची आहे। आणि त्यानंतर संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर ही पोटली आपल्याला देवी लक्ष्मीच्या चरणांपासून उचलून घ्यायची आहे आणि त्यामध्ये ठेवलेल्या 11 लवंगा या आपल्याला एक एक करून खायच्या आहे। तसंच तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून या 11 लवंगा खायच्या आहेत किंवा मग तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये या लवंग वापरून तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही या लवंगा खाऊ शकतात। फक्त जेव्हा आपण मांसाहार हा बनवू तर त्या मांसाहारामध्ये कधीही चुकूनही आपल्याला ही लवंग वापरायची नाहीये। तुमच्या घरातल्या व्यक्ती जर ही लवंग खात नसतील तर तुम्ही स्वतःच ही लवंग खाल्ली तरी सुद्धा चालेल। लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी लवंगांचा उपयोग हा केला जात असतो आणि आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये लवंग ही तर असतेच। लवंग ही देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते आणि म्हणूनच आज मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी 11 लवंगांचा अतिशय प्रभावी हा उपाय तुम्ही अवश्य करा। आणि तसंच संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज संध्याकाळी तुळशीजवळ सुद्धा तुम्ही दिवा अवश्य लावा आणि दर गुरुवारी तुळशीला कच्चं दूध हे जरूर अर्पण करा। यामुळे सुद्धा आपल्या पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होत असतात तर त्या दूर होतात। माता लक्ष्मीचा आपल्या घरात अखंड वास राहतो, तिची कृपा ही आपल्यावर सदैव राहते आणि म्हणून दर गुरुवारी तुम्ही तुळशी मातेला कच्चं दूध हे जरूर अर्पण करा। आणि या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मीची तसंच श्री हरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा।
तर याप्रमाणे आज मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारी 11 लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय हा आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.